हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. पुढचा प्रश्न आहे की स्नेहा तुझे व्हिडिओ छान असतात, मी रोज वाट पाहत असते. माझे 2 प्रश्न आहेत की सई सारखा सानिकाच्या लग्नाचा व्हिडिओ तू शेअर केला आहेस का? बघायला आवडेल. तू केसांची काय आणि कशी काळजी घेतेस? तेल, शॅम्पू, कंडिशनर कोणतं वापरतेस? तर सई सारखा सानिकाच्या लग्नाचा व्हिडिओ मी नाही बनवलेला, कारण की त्यावेळेस मी व्लॉगिंगच करत नव्हते, युट्यूबवरच नव्हते, त्यामुळे काही व्हिडिओ बनवण्याचा तसा प्रसंग आला नाही. आणि केसांची काळजी कशी घेते वगैरे या सगळ्या गोष्टी मी एका डेडिकेटेड व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन, हेअर केअर व्हिडिओमध्ये. तर राणी यांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत. एक म्हणजे आई भारतामध्ये परत कधी जाणार आहे याबद्दलचा प्रश्न आहे. तर आई डिसेंबर एंड पर्यंत भारतामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर सानिका इथेच राहणार आहे का? तर हो, आता सानिका इथेच राहणार आहे अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की इन विच इयर डिड यू कम स्टेट्समध्ये, अमेरिकेमध्ये तू येऊन किती वर्ष झालेली आहेत? तर अमेरिकेमध्ये मी येऊन 10 वर्ष झालेली आहेत. व्हॉट इज युअर मॉम्स नेम? तर माझ्या आईचं नाव स्वाती आहे. त्यानंतर बरेच प्रश्न आलेले आहेत की इथे पाणी कसं येतं, म्हणजे ड्रिंकिंग वॉटर किंवा पाणी बिल, लाईट बिल ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, किंवा पाण्याचं बिल वार्षिक भरता की पाण्याचं बिल महिन्याला म्हणजे भरावं लागतं. आणि हा अजून एक प्रश्न होता की 24 तास पाणी असतं की टायमिंगनुसार पाणी येतं वगैरे असे क्वेश्चन होते. तर इथे 24 तास पाणी असतं नळाला. आणि इथे ड्रिंकिंग वॉटर आणि आपलं म्हणजे वापरण्याचं पाणी हे काही डिफरंट नसतं, एकाच नळाला पाणी येतं. तुम्हाला फिल्टर वॉटर पाहिजे असेल तर तुम्ही घरामध्ये स्वतः फिल्टर लावून घ्यायचा आणि मग ते फिल्टर वॉटर होणार, नाहीतर तसं तर नळाचं पाणी तुम्ही पिऊ शकता, असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर पाण्याचं जे बिल असतं तर ते मंथली येतं, तुम्हाला मंथली ते पाण्याचं बिल भरावं लागतं. तर असं जनरल जसं भारतात असतं त्याचप्रमाणे आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रांजली कुलकर्णी यांचा. तू अमेरिकेला आलीस तेव्हा काय गोष्टी फेस कराव्या लागल्या तुला? एक्झाम्पल फायर अलार्म, ग्रोसरी एक्सेट्रा ऐकायला आवडेल. आणि महागाई वाढली तर तिकडे सॅलरी पण वाढते का? जस्ट क्युरियोसिटी क्वेश्चन. तर ऍक्च्युली आता मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे आफ्टर पॅन्डेमिक खूप जास्त महागाई वाढली आहे, सगळीचकडे वाढली, अख्ख्या जगभरात वाढलेली आहे महागाई. तर इथे पण वाढलेली आहे. आणि मी म्हणेन की त्या मानाने तेवढे काय पगार वगैरे इथे वाढत नाहीत. तर सध्याची तर परिस्थिती विचाराल तर अशी परिस्थिती आहे इथे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्नेहा स्वामी यांचा. तिथे 2 व्हीलर जास्त कोणी वापरत नाही का? कारण जेव्हा तुम्ही बाहेरचे व्हिडिओ टाकता तेव्हा 2 व्हीलर जास्त दिसत नाहीत, म्हणून विचारलं. आन्सर प्लीज. आणि तुझे न्यू जर्सीचे व्लॉग खूप छान आवडले. तर थँक्यू सो मच. आणि हो, इथे ना जास्त करून 4 व्हीलरच वापरायची पद्धत आहे. आणि जर का तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट बघितलं तर ते सुद्धा खूप इथे मी म्हणेन ढिल्लं आहे. काही वेळ म्हणजे फ्रिक्वेन्सी तेवढी नसते, कारण की ट्रॅव्हल करणारी तेवढी माणसंच नाहीये, ह्यांचं पॉप्युलेशन खूप जास्त कमी आहे. तर त्यामुळे मग ते पण नसतं, मग काय गाडीचीच गरज असते. आणि इथे 4 व्हीलर जास्त का वापरतात? कारण की सगळे जे ऋतू असतात ना ते एकदम हार्श असतात, म्हणजे वेदर कंडिशन जे असतात ना ते एकदम हार्श असतात. मग अशा वेळेस 4 व्हीलर जास्त करून वापरल्या जातात. काही बाईक्स असतात पण त्या खूप रेअरली असतात. तसं तर डे टू डे लाईफमध्ये इथे सगळे 4 व्हीलरच वापरतात. पुढचा प्रश्न आहे अश्विनी तांबे यांचा. सियाना इंग्लिश बोलते तर मला काही गोष्टी शेअर कर, मुलांना कसं बोलायला शिकवावं? तर खरं सांगू का, मी सियानाला इंग्लिश बोलायला शिकवतच नाही. मला असं वाटतं ते माझं काम नाहीये, ते शाळेमध्ये होत राहतं. बाहेर कुठेही बाहेर गेलो तरी सुद्धा पहिल्यांदा कुठली भाषा बोलली जाते तर ती इंग्लिश असते. पण सियानाला मराठी शिकवण्यासाठी मी खूप जास्त एफर्ट्स घेते. सतत तिला सगळे मराठी शब्द सांगत असते. एकदा एक वाक्य मी मराठीतून बोलले की लगेचच मी ते वाक्य इंग्लिशमध्ये बोलते, किंवा पहिले इंग्लिशमध्ये बोलते मग मराठीमध्ये बोलते, जेणेकरून सियानाला थोडंसं मॅच करता येईल इंग्लिश आणि मराठी ही भाषा. तर असं आम्ही सतत करत असतो. तर तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता. जेव्हा तुम्ही कुठलंही वाक्य मराठीमध्ये सांगताय तर लगेचच ते वाक्य परत इंग्लिशमध्ये सांगायचं, जेणेकरून मुलांच्या शब्द लक्षात येतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अपर्णा लुगडे नवले यांचा. तर त्या म्हणतात की हाय स्नेहा, तुझे व्हिडिओज खूप जास्त नॅचरल असतात आणि तू एडिटिंग कोणत्या ऍपमध्ये करते? तर मी iMovie एडिटिंग करते. आणि व्हिडिओ व्हायरल कसे करावेत? प्लीज तुझे युट्यूब एक्सपिरियन्स आणि टिप्स सांग. थँक्यू सो मच स्नेहा. तर मला असं वाटतं की व्हिडिओ व्हायरल करणं हे आपल्या हातात अजिबात नाहीये.
व्हिडिओ व्हायरल करणं हे व्ह्युअर्सच्या हातामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये काय आहे तर फक्त चांगल्यातला चांगला कॉन्टेंट तुम्ही व्ह्युअर्सना दिला पाहिजे. ऑटोमॅटिकली व्ह्युअर्स त्यांना आवडतो, ते 4 लोकांबरोबर शेअर करतात आणि तिथूनच मग तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. सो मला असं वाटतं की व्हायरल होण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला फक्त तुमचे 100% देत राहायचं आहे. ऑटोमॅटिकली तुमचे व्हिडिओज व्हायरल होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नीलम पाटोळे यांचा आणि त्या विचारतात की किती दिवसांपासून रोज व्हिडिओ पोस्ट करत आहेस, मला सुरुवातीचे बघायचे आहेत. तर मी आता व्हिडिओ पोस्ट करायला लागून आय थिंक 1.5 ते 2.5 वर्ष, 1.5 वर्ष म्हणू शकतो होत आलेला आहे. तर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती 440च्या आसपास असे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही अजूनपर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा. ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप आवडणार आणि त्याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझी ग्रोथ दिसणार की मी कुठून स्टार्ट केलेलं, कशी मी होते, म्हणजे कसं युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आणि नंतर हळूहळू किती सारे चेंजेस होत गेले. तर हे बघायला तुम्हाला खूप छान वाटणार. तर नक्की तुम्ही चेक करा पहिल्यापासूनचे व्हिडिओ. पुढचा प्रश्न आहे रामेश्वरी दवे यांचा की तिथे H1 व्हिसावर आलो तर मुलांकडे H4 व्हिसा असेल तर त्यावर युनिव्हर्सिटी ऍडमिशन प्रोसेस काय असेल. तर ऍक्च्युली मला फार माहिती नाहीये, पण मी जशी ऍडमिशन घेतलेली तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे बेसिक एक्झाम वगैरे द्यायला लागतात. म्हणजे जसं स्टुडंट व्हिसासाठी असतं तसंच H4 व्हिसासाठी पण असतं. एवढी इतपत मला माहिती आहे, पण डिटेल माहिती जर हवी असेल तर तुम्ही नक्की गुगल करा, तुम्हाला जास्त माहिती मिळेल डिटेलमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रवीण वाघमारे यांचा की ताई मला सांग की तू भविष्यात भारतात परत यायचा विचार करतेस का, इकडे राहायला आवडेल की तिकडे, तर ते प्लीज रिप्लाय करून सांग. तर ऑफकोर्स भविष्यामध्ये भारतामध्ये परत येण्याचा आमचा विचार आहे. फक्त कुठल्या टप्प्यावरती आम्ही परत येऊ ते माहिती नाहीये, म्हणजे लाईफच्या कुठल्या टप्प्यावरती, पण नक्की येणार आम्ही परत भारतामध्ये. इथे राहायला आवडतं का तिकडे राहायला आवडतं, तर मला दोन्हीकडे राहायला आवडतं. कारण की इथे माझं आणि चेतनचं स्वतःचं असं छान घर आहे आणि सगळ्या गोष्टी सेट आहेत म्हणून, जसं मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केलं. आणि भारतामध्ये राहायला आवडतं कारण की तिथे सगळी फॅमिली आहे आणि भारत आहे. तर मग येस, सगळ्यात बेस्ट लाईफ. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे MRP यांचा, तुमच्या लग्नाचा अल्बम आणि व्हिडिओ दाखवाल का. तर आमच्या लग्नाचा अल्बम जो आहे तो ऑलरेडी मी शेअर केलेला आहे, तर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ चेक केला नसेल तर नक्की चेक करा. पुढचा प्रश्न आहे दीप्ती म्हैसकर यांचा की ताई माझा असा प्रश्न आहे, सगळे बोलतात तू कॉपी करते, जे की मला अजिबात वाटत नाही, पण असे बोलणाऱ्याला तू काय उत्तर देशील, आणि मला तुम्ही सगळे खूप आवडता. तर थँक्यू सो मच पहिल्यांदा तर की छानशी कमेंट केल्याबद्दल आणि छान क्वेश्चन विचारल्याबद्दल. तर मी हेच सांगेन की असं कुणीच कुणाच्या लाईफची कॉपी करू शकत नाही. ना मी कुणाच्या लाईफची कॉपी करू शकते, ना माझ्या लाईफची कोणीही कॉपी करू शकतं. आपल्याला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल आपल्याकडे गुण असतात किंवा अवगुण असतात. तर येस, मला हेच वाटतं की आपण आपलं काम करत राहायचं, आपण आपल्या 100% देत राहायचे, आपण आपल्या पॅशन टुवर्ड्स अवर गोल आपण काम करत राहायचं. बाकीचे छान बोलणारे पण खूप जण असतात आणि वाईट बोलणारे पण खूप लोक असतात. तर म्हणून मग जास्त विचार न करता आपण आपलं काम करत राहायचं. जर मी ह्या गोष्टीचा खूप विचार केला असता आणि खूप जास्त विचारात पडले असते आणि सॅड झाले असते, वाईट वाटून घेतलं असतं, तर मी आज जिथे आहे तिथे मी पोहोचलेच नसते. तर येस, माझं हार्डवर्क, माझी पॅशन, माझा गोल, माझा फोकस, या सगळ्या गोष्टींमुळे आज मी जिथे आहे तिथे आहे आणि तुमच्यासारखे प्रेम करणारे खूप सारे लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न आहे राजेश्वरी मोडे यांचा, तुम्ही कोणत्या युट्यूबरचे चॅनल फॉलो करता और इन्स्पिरेशन घेता और फॉलो करत नाही. गुड लक. तर मी जास्त करून अमेरिकेतले युट्यूबर्स चे फॉलो करते तसं बघायला गेलं तर. पण माझं मराठीमधलं जर का फेवरेट चॅनल विचाराल तर ते आहे हाऊस क्वीन. खूप छान आहे ती, मला खूप जास्त तिचे व्लॉग्स आवडतात. इतके नॅचरल असतात आणि खूप साधेपणाने फिल्म केलेले असतात. बिलकुल काहीच त्याच्यामध्ये म्हणजे आव आणला जात नाही, दिखावा नाही, काही नाही. खूप अगदी सादगी म्हणतात ना तसे तिचे व्लॉग्स असतात. तर मराठीमध्ये युट्यूबर म्हणाल तर मला हाऊस क्वीन.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शरयू घारगे यांचा. हाय स्नेहा, मला तुझं घर फार आवडतं आणि ते तू खूप छान ठेवलं आहेस, थँक्यू. मला विचारायचं, तू शूटसाठी कोणता कॅमेरा वापरतेस आणि किचन शूट करताना स्पेशली जेव्हा तू जेवण बनवत असेस तेव्हा कोणत्या स्टँडला लावतेस? तर माझ्याकडे 2-3 ट्रायपॉड आहेत आणि त्यातला एखादा कुठला तरी ट्रायपॉड मी यूज करते. आणि काय होता प्रश्न? कॅमेरा कोणता यूज करतेस? तर मी रिसेंटली आता फोन घेतला नवीन, आयफोन 15 प्रो मॅक्स, तर त्याच्यावरती मी फिल्मिंग करते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वैदेही पानसे यांचा. मला तुझ्याकडून वेट लॉस टिप्स आणि डाएट टिप्स हव्या आहेत. कसं फिट राहायचं सगळं सांभाळून हे तुझ्याकडून शिकायला हवं. थँक्यू सो मच वैदेही ताई. मी लवकरच माझे जे डाएट आणि ज्या काही टिप्स आहेत वेट लॉसच्या त्या तुमच्याबरोबर शेअर करेन. डाएटच्या तर रेसिपीज मध्ये मी शेअर करतच असते आणि तुम्ही छान छान कमेंट्स पण करतच असता. पण येस, यावेळेस एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे कोमल जाधव यांनी. तर बरेचसे प्रश्न आहेत, त्यातले काही मी ऑलरेडी उत्तर दिलेत. तर मूवीज मध्ये आम्ही बघतो तसं एकदम वेस्टर्न कल्चर आहे का तिकडे, म्हणजे अबाव 18+ मुलं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतात का? तर हो, तसंच आहे. इथे लिटरली 16 वर्षाची मुलं होतात, त्याच्यानंतर ते घरातून बाहेर पडतात आणि स्वतः सगळं करायला सुरुवात करतात. जॉब मिळवणं सोपं आहे की इथल्यासारखं खूप कॉम्पिटिशन आहे तिथे? तर इथे सुद्धा आहेच आहे जॉब मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन. आता कारण की एकच पोस्ट असेल तर त्यासाठी इंटरव्ह्यू देणारे अनेक लोक असतात आणि इथे इंटरव्ह्यूचे 5-5, 6-6 राऊंड होतात आणि त्याच्यानंतर सिलेक्शन होतं. सो कॉम्पिटिशन तर आहेच आहे इथे. त्याच्यानंतर खूप जणांचा हा सुद्धा प्रश्न होता की ऍक्च्युली हा विचारला आता दीपाली भुजबळ यांनी. युअर युट्यूब अर्निंग अप्रॉक्सिमेटली यू मे टेल बाय गिव्हिंग एनी एक्झाम्पल. तर तुम्हाला माहितच असेल की युट्यूबचे जे अर्निंग असतं किंवा पेमेंट असतं तर ते फ्लेक्झिबल असतं, म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये जास्त पैसे मिळतात, कुठल्या महिन्यामध्ये कमी पैसे मिळतात. तर मी म्हणेन की आपण असं पकडून चालायला पाहिजे की ऍव्हरेज पेमेंट किंवा ऍव्हरेज अर्निंग काय आहे ते. तर मी हेच म्हणेन की देवाच्या कृपेनी आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने थोडेफार पैसे मी मिळवते आणि आम्ही खुश आहे त्याच्यामध्ये. मी खुश आहे. मी जे काम करते ते मला जास्त आनंद देतं ना की त्याच्यातून मिळणारे पैसे. ऑनेस्टली एकदम सांगते. असं काही मला आता एक एक्झाम्पल असं सुचत नाहीये, पण म्हणलं की तुम्ही हा प्रश्न विचारलाय, खूपदा हा प्रश्न मला विचारला जातो, तर ह्याचं काही ना काही उत्तर किंवा काही ना काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. म्हणून मग स्पेशली हा प्रश्न मी घेतला आणि तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करते. तर पुढचा प्रश्न आहे, हाय नॉट अ क्वेश्चन बट वन रिक्वेस्ट आहे की तिकडे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील तर सांग. तर असे खूप मला प्रश्न येतात. हा प्रश्न विचारलेला आहे राजश्री गरड यांनी. पण असे खूप प्रश्न येतात की आम्हाला तिकडे जॉबसाठी यायचं आहे, तर काही जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील तर सांग वगैरे, किंवा काही हेल्प करू शकशील का वगैरे. तर इथे तुम्हाला माहितीच आहे की अमेरिकेमध्ये विजाचं खूप जास्त अवघड गोष्ट आहे. तर तुम्हाला जर काही इथे जॉब करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला लागतील. जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला सिलेक्ट करेल त्याच्यानंतरच तुमचा विजा होईल आणि मग तुम्ही अमेरिकेमध्ये येऊ शकता. तर अशी प्रोसेस आहे. ज्यांना यायचं आहे तर त्यांनी नक्की इंटरव्ह्यू द्या इकडच्या कंपन्यांमध्ये वगैरे आणि मग तुम्ही इकडे येऊ शकता. किंवा करंट कंपनीमध्ये, म्हणजे भारतामध्ये तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय तिथून पण तुम्हाला इथे येण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्याच्यासाठी पण म्हणजे त्या कंपनीला विजा करावा लागेल, जिथे तुम्ही करंटली वर्किंग आहात त्या कंपनीला तुमचा विजा करावा लागेल. तर असा होता आपला Q&Aचा व्हिडिओ आणि आय होप की तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली असतील. जर का मी कुणाच्या प्रश्नांची उत्तरं दिली नसतील किंवा कुणाचं नाव घेतलं नसेल तर प्लीज राग मानू नका. पण मी जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आवडली असतील आणि तुम्ही छानपैकी हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.